सर्वांना मनापासून नमस्कार. आज आपण भाषा 2 7 जुलै 2024ला झालेल्या पेपरमधील हा उतारा व त्याचे सर्व प्रश्न ॲनालिसिस करणार आहोत. तसेच व्याकरणाच्या दृष्टीने आलेले सुद्धा प्रश्न ॲनालिसिस करणार आहोत, ज्यामध्ये एकूण 15 प्रश्न आहेत आणि ह्याचं भाषा अध्यापनशास्त्राचे जे 15 प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी 2 उतारे किंवा एक उतारा दिलेला असतो, एक कविता दिलेली असते आणि त्यामधून आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात. उतारे खूप मोठे असतात, त्यामुळे तुमचा स्पीड वाचण्याचा चांगला हवा. याच्यासाठी काय करायचं, प्रथम आपण प्रश्न वाचून घ्यायचे आहेत. प्रश्न वाचल्याने उतार्यामध्ये कोणता विषय हाताळला गेला आहे किंवा कोणत्या विषयी माहिती आलेली आहे लगेच आपल्याला समजते आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी काय जातं, सोपं जातं. तर पहा, या ठिकाणी तुमच्याकडे हार्ड कॉपी असते. तुम्ही व्यवस्थित पहिल्यांदा प्रश्न वाचून त्याचे ऑप्शन वाचून मग हा उतारा वाचायचा आहे. उतारा कोणताही येऊ शकतो. हा 7 जुलै 2024 मधील भाषा सेकंडमधील हा उतारा आहे. तर चला पाहूया प्रश्न कसे होते. पहा, व्याकरणाच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न ह्याच्यात आलेले आहेत आणि एकूण या उतार्यावर 8 प्रश्न आलेले आहेत, त्यामध्ये व्याकरण सुद्धा आहे. तर पहा, पहिला प्रश्न होता, स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव कोणती असते? तर आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, माहेर. तर इथं शेवटच्याच पॅरेग्राफमध्ये आपल्याला दिसत आहे. पहा, माहेर म्हणजे स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव. तर इथंच आपल्याला ह्याचं उत्तर सापडत आहे. नंतर पहा, लक्ष्मीची पूजा यातील लक्ष्मी हे काय आहे? तर इथं उतारा नाही वाचला सुद्धा तरी आपल्याला समजतं की हे काय आहे, विशेष नाम, आणि हा व्याकरणाच्या दृष्टीने आलेला प्रश्न आहे. नेक्स्ट आहे, स्त्रियांच्या ओविगीतातून पुढीलपैकी काय आढळत नाही? तर पहा, सणवार, स्त्री मनाचे सुख दुःख, स्त्रियांची मानसिकता हे सर्व आढळत नाही काय? संस्कृती विरोध. उतारा वाचले तर आपल्या लक्षात येते की इथं संस्कृती विरोध कुठेही नाही आहे, तर भारतीय संस्कृतीचं ह्याच्यामध्ये वर्णनच आलेलं आहे. तर पुढे, लेखिकेच्या मते सासूरवाशिनीला माहेरकडून कशाची अधिक अपेक्षा असते? तर ती असते पशुधनाची. पर्याय क्रमांक 1. तर या ठिकाणी शेवटून दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आहे. पहा की सासूरवाशिनीला माहेरकडून चोळी बांगडीपेक्षा या पशुधनाची अधिक अपेक्षा असायची, कारण त्यामुळेच तिच्या जीवनात समृद्धी नांदायची. पहा, पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उतार्यातील लोकगीतातून भाऊरायाचे आगमन कसे होते? आणि आपल्याला उत्तर मिळते आहे, रांगोळी मोडून भाऊरायाचे आगमन होते. तर पहा, या ठिकाणी कुठे आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर? बंधुराज माझा आला रांगोळी मोडून. पर्याय बघा, रांगोळी मोडून पर्याय जिथं आहे तोच आपलं उत्तर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पुढे, दिवाईना दिनबाई खेतीना पसारा यातील खेतीना पसारा यातून काय सूचित केले आहे? गाई गुरांचं कौतुक चाललेलं आहे, अंगणात सडा शिंपलेला आहे, रांगोळी काढलेली आहे की घरात धनधान्य आलेले आहे? तर खेतीने पसारा याच्यात घरात धनधान्य आलेले आहे असं सूचित केलेलं आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, शेतकऱ्याच्या घरात धनधान्य आलेलं असतं, गाई गुरांचं कौतुक चाललेलं असतं, दिवाईना दिनबाई खेतीना पसारा असं म्हणत घरात लगबग सुरू असते. तर या ठिकाणी समर्पक उत्तर होणार आहे, घरात धनधान्य आलेलं असतं. प्रस्तुत उतार्यात शेतीची वस्तू म्हणून कोणता शब्द आलेला आहे? शेतीची वस्तू औत. पर्याय क्रमांक 4. पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे, नटव्या बंधूजीने मला अवताला दिले नंदी. अवताला म्हणजे बैल म्हणजे नंदी म्हणजे बैल. औत म्हणजे काय? तर 2 बैलांची जोडी हाकणारा एक व्यक्ती असतो, शेतकरी असतो. त्या 2 म्हणजे ती बैल जोडी आणि तो हाकणारा व्यक्ती ह्या सर्वाला मिळून काय म्हणतात? औत असे म्हणतात. तर आपल्या आणि हे औत कशाला वापरतात? मग शेती नांगरायला वगैरे त्या औत आपण सांगतो आणि शेत नांगरून घेतो, नांगर जुंपले जाते, फळं मारून घेतात. अशा प्रकारे औत म्हणजे एक बैलजोडीला हाकणारी एक व्यक्ती, आणि त्याच्यामुळे शेताची नांगरणी उपटणी सगळं
केलं जातं, म्हणजे शेताची काय केली जाते, नांगरण वगैरे केली जाते. आता ट्रॅक्टर वगैरे आले, ट्रॅक्टरने सुद्धा करून घेतली जाते, परंतु पूर्वी जास्त करून बैलजोडीच वापरली जात होती. पुढे पहा, दिवाळीचा सण मोठा नाही आनंदा तोटा म्हणतात. तर दिवाळीचा सण मोठा, यातील मोठा हे काय आहे? तर या ठिकाणी उतार्यामध्ये जाण्याची काही गरज नाही, कारण मोठा हे काय आहे, विशेषण आहे. दिवाळी या सणाबद्दल काय सांगेल, सण हा कसा आहे, मोठा आहे, त्यामुळे इथं विशेषण ठरतं. आणखीन एक कविता न देता त्यांनी दुसरा सुद्धा परिच्छेदच दिलेला आहे. तर पहा, या ठिकाणी हा परिच्छेद दिलेला आहे. मी आधीच परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे टिक केलेली आहेत. तर मी जसं केलं तसं तुम्ही करा. मी प्रथम प्रश्न वाचले, पर्याय वाचले आणि नंतरच मी उतारा वाचलेला आहे. तुम्ही तसंच केला तर तुम्हालाही उत्तरे मिळण्यास सोपं जाईल. तर या ठिकाणी दहिवर शब्दाचा योग्य अर्थ कोणता? दहिवर म्हणजे दव, पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी आहे पहा, दवाचे थेंब पाकळावर झिलून आपल्या सुगंधाचा श्वास रोखून निश्चलपणे उभी असलेली पाहिली की खरोखरच वरचे रूपक सार्थ वाटते आणि म्हणूनच पोशातला सूर्योदय पाहणे मला फार आवडते. दहिवर या ठिकाणी याचा अर्थ दव असाच घेतला पाहिजे, कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, सकाळी दहिवराचे अश्रू गाळते. दहिवराचे अश्रू गाळते म्हणजे त्या आकाश तळमळते आणि सकाळी दहिवराचे अश्रू गाळते. दहिवर म्हणजे काय, दव. सकाळी काय पडतो, दव पडतो ना. पर्याय क्रमांक 4 हे याचे समर्पक उत्तर आहे. नेक्स्ट, पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात. यातील अनुनय या शब्दाचा समान अर्थ कोणता? तर अनुनय म्हणजे प्रिया राधन आणि म्हणजेच मनधरणी, म्हणजेच काय, मर्णधरणी. पर्याय क्रमांक 2 असा इथं योग्य अर्थ येणार आहे. या ठिकाणी आहे पहा, पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात. पृथ्वीचे खरे प्रेम आकाशावर, पण दैवयोगाने लग्न सूर्याबरोबर. आकाश रडते ते पावसाच्या रूपाने. तर पहा, या ठिकाणी पर्याय वाचून हा उतारा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की अनुनय म्हणजे काय, तर मनधरणी करणे. पौष महिन्यातला संक्रमणाचा महिना म्हणण्याचे कारण काय? तर या ठिकाणी दिवस मोठा होतो म्हणून याला म्हणतात संक्रमणाचा महिना. इथं पॅरेग्राफच्या पहिल्याच ओळीत आहे पहा, पौष हा संक्रमणाचा महिना, थंडीचा कडाका, यातलाच दिवस मोठे होण्याची निशाणी याच दिवसात मिळते. तर या ठिकाणी आपले ते योग्य उत्तर समर्पक आहे, म्हणजे ते दिवस मोठा असतो म्हणून तेव्हा काय म्हटलेलं आहे, संक्रमणाचा महिना असं पौष महिन्याला म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पृथ्वी अळसत सूर्यसन्मुख होत असते, यातील अधोरेखित क्रियापद कोणते? तर होत असते हे काय आहे, संयुक्त क्रियापद. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट पहा, पृथ्वी, आकाश आणि सूर्य यांच्या प्रेमकथेचे रूपक लेखिकेला कशामुळे उलगडते? तर ते आदिवासी कथामुळे उलगडते. पर्याय क्रमांक 2 हेही उतार्यामध्ये आहे. पहा, या ठिकाणी पौष महिन्याचा विचार मला आदिवासींचे 1-2 कथेशिवाय आता करताच येईन असा झाला आहे. आणि यापुढे काय आहे, पृथ्वी, आकाश आणि सूर्य यांचं इथं काय दाखवलेलं आहे, प्रेम, त्यांच्यातील कथा इथं दिलेली आहे पहा. म्हणूनच आदिवासी कथांमुळे या प्रेमकथेचे रूपक लेखिकेला उलगडले आहे. पुढे पहा, आकाश धरणीला धुक्याच्या मिशाने कवटाळीत असते, यातील अधोरेखित काय आहे? तर आकाश धरणीला. तर पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, विशेष नाम आहे. पुढीलपैकी सामान्य नाम कोणते? नेक्स्ट क्वेश्चन. तर या ठिकाणी गारठा, माणूस, ओलावा, धुके. तर या ठिकाणी माणूस हे काय आहे, सामान्य नाम आहे. नेक्स्ट पहा, आता या ठिकाणी 136 पासून आपलं भाषा अध्यापन शास्त्र सुरू होत आहे. याच्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणारच आहोत. तर
व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हाला जर व्याकरणाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या सीटेट मराठी व्याकरण किंवा TET मराठी व्याकरणाचा प्लेलिस्ट आहे. तुम्ही त्या ठिकाणी तुमचे काय शंका असतील, डाऊट असतील तर ते क्लिअर करून घेऊ शकता. धन्यवाद.